सुरुवातीलाच महत्वाची बातमी देशाच्या राजकारणातून मित्रांनो, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वकिलांनी म्हणजे कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या 4 मिनिटांमध्येच संपूर्ण सुनावणी फिरवली आणि इकडे एकनाथ शिंदेच्या हातातून जे होतं ते सगळं नव्हतं झालं. मित्रांनो, काल नेमकं 4 मिनिटांमध्ये काय घडलं आणि देशाच्या राजकारणामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरेंनी काल 4 मिनिटात जी बाजू फिरवली त्या बाजूमुळे शिंदेगडाची मात्र आता संपूर्णपणे 100% कमकुवत बाजू झाली असून सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे आता मात्र राज्यात उद्धव ठाकरेंच्या हाती सगळ्याच्या सगळ्या 3ही रिट याचिका आल्यात हे यावरून समजतंय. नेमकी काय बातमी मित्रांनो बघूया. काल 12 मार्च 2026 शिवसेनेच्या निकालाच्या संदर्भामध्ये काल महत्वाची अपडेट आपण पाहिली, परंतु सुप्रीम कोर्टातून दोन्ही युक्तिकरणासाठी 4 मिनिटं देण्यात आली. त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कपिल सिब्बल यांना 4 मिनिटं मिळाली. मात्र या 4 मिनिटांमध्येच कपिल सिब्बल यांनी आपली बाजू किती वरचढ आहे हे सुप्रीम कोर्टासमोर मांडलं आणि तिथेच शिवसेना शिंदेगडाचा करेक्ट कार्यक्रम झाला हे आता मानायला संपूर्ण महाराष्ट्र तयार आहे. मित्रांनो, यामध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या 1 मिनिटामध्ये कपिल सिब्बल यांनी अतिशय मोठी राजकीय खेळी केली. त्याने म्हटलंय की मला इथे शिवसेना पक्ष आणि चिन्हाबद्दलची मला कोणत्याही प्रकारची लढाई जिंकायची नाही किंवा हारायची नाही. मला सुरुवातीला हे इथं महत्वाचं वाटतंय की शिवसेना पक्ष आणि चिन्ह यापेक्षा शिवसेना आमदारांची अपात्रता, शिवसेना पक्षाची घटना आणि शिवसेनेची मूळ घटना तसेच विधान भवनातील आमदारांची संख्या यांच्याबद्दलचा निकाल मला याविषयी प्रथम बोलायचे. म्हणजेच कपिल सिब्बल यांनी अगदी मर्मावर बोट ठेवत मला शिवसेना पक्षाची घटना आणि विधानसभा अध्यक्षांचं असलेलं मत याविषयी मला प्रथमतः बोलायचे, मला यावरती वेळ द्या. मित्रांनो, सुरुवातीला आपण जर पाहिलं तर एकनाथ शिंदेच्या 16 आमदारांचा अपात्रतेचा प्रश्न सगळ्यात मोठा गंभीर होता. एकनाथ शिंदेचे 16 आमदार अपात्र झालेत असा दावा काल कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टामध्ये मांडला आणि ते आमदार पक्षांतर्गत बंदी कायद्यान्वये पहिले 16 आमदार जे एकनाथ शिंदेच्या सोबत सुरत मार्गे गुवाहाटी पळून गेले होते तेच 16 आमदार पहिल्यांदा अपात्र होत आहेत. आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्या प्रकारे 16 आमदारांच्या जीवावरती त्यांच्या संख्येवरती उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि पक्षचिन्ह ज्या प्रकारे एकनाथ शिंदेंना देऊन टाकला ती घटना नेमकी काय सांगते. पक्षाचे आमदारांची संख्या पक्षाची घटना याच्याबद्दलचा मला बोलण्यासाठी वेळ हवाय. काल कपिल सिब्बल यांनी म्हटलं आणि इथेच संपूर्ण राजकारण फिरतंय. इथेच एकनाथ शिंदेच्या 16चे 16 आमदार अपात्र होत आहेत. 16 आमदार अपात्र म्हणजे संपूर्ण शिंदे गटच त्यावेळी अपात्र ठरतोय. ही सगळ्यात मोठी मर्मावर बात काल कपिल सिब्बल यांनी ठेवली. त्यानंतर आमदारांच्या संख्येवरून एखादा पक्ष दुसऱ्यांकडे जात नाही हे कपिल सिब्बल आता पुढच्या सुनावणीत मानणार आहेत. आणि तिसरी महत्वाची बाब म्हणजे शिवसेना पक्षाची लिखित घटना महत्वाची की आमदारांची संख्या महत्वाची यावरती मला बोलायचंय असं कपिल सिब्बल यांनी काल सुप्रीम कोर्टामध्ये म्हणणं मांडलं आणि तिथेच निकाल फिरला. मित्रांनो, पक्षाची घटना खूप महत्वाची असते. आमदार कोणत्याही पक्षाचे काही आमदार एका बाजूला होऊन ते कधीही म्हणतील की हा संपूर्ण पक्ष आमचा आहे, मग घटनेला काय अर्थ उरतो. भाजप असेल काँग्रेस असेल यामधील काही आमदार बाजूला सरून म्हटले की हा संपूर्ण काँग्रेस पक्ष आमचा आहे, मग चालेल का? नाही चालणार. मग त्या पक्षाची घटना काय आहे, घटनेवरून संपूर्ण राजकारण आपल्याला समजता येईल. त्यामुळे येणाऱ्या 1 एप्रिल रोजी शिवसेना पक्षाचे वकील कपिल सिब्बल शिवसेनेच्या घटनेवरती बोलून संपूर्ण निकाल आपल्या बाजूने फिरवतील अशी राजकीय
तज्ज्ञांनी आपली माहिती समोर आणली, त्यामुळे शिंदे सेनेला हा पहिला मोठा झटका असेल. इथेच 4 मिनिटांमध्ये कपिल सिब्बल यांनी सगळी सुनावणी आपल्या बाजूने फिरवल्याचं चित्र जाणवतंय. मित्रांनो, यावरती प्रतिक्रिया द्या.